तर आज मी तुमच्यासमोर आदी आणि आरूच्या शाळेच्या अगोदरचा सकाळचा रुटीन शेअर करणार आहे. सकाळी सकाळी अगोदर उठली आणि आंघोळ करून तयार झाली. नंतर माझ्या पिल्लांची बारी. आधी आंघोळ आरूला घातली. आता मात्र माझ्या चिऊची बारी. मग तिला सकाळी झोप पूर्ण होत नाही म्हणून सारखी रडत असते. आंघोळ घालून तिला रेडी केलं. नंतर होते तरी पण ती रडत होती, कारण म्हणत होती, मम्मा माझे केस खूप दुखत आहेत, काऊ घालू नको. पण मी तिला समजावलं. म्हणलं, बाळा केसांचा गुंता होते. ती म्हटली, बरं घाल. मग काऊ घातल्याच्या नंतर मग मात्र शांत झाली. मी सारख्या भांडत होत्या. आरू तिला चिडवत होती म्हणून ती जास्त रडत होती. मग काऊ घातल्याच्या नंतर शांत झाली आणि म्हणाली, आता नाश्त्याची बारी. तिचा काऊ घातल्याच्या नंतर त्या दोघींना चहा बिस्किट खात होत्या. आधी चहा बिस्किट खात होती आणि आरू मात्र चहा पाव खात होती. आधी म्हणाली, मम्मा तू पण माझ्यासोबत खा ना. म्हणून मग मी पण त्यांच्यासोबत चहा बिस्किट खायला नाश्ता म्हणून थोडंसं खाऊन घ्यावं म्हटलं. त्यांचा गंध पावडर केला. म्हटलं चला आता शाळेची वेळ झाली, लवकर आवरा. आम्ही सगळ्याजणी निघालो त्या आणि भांडतही होत्या. नंतर म्हटलं चला लवकर आवरा सुद्धा झालं आणि आता हात पुसून घेतले त्यांचे आणि तिला म्हटलं चहा पिऊन घे. नंतर म्हणाली दूध आणि साखर दे. ते पण तिनं फिनिश केलं. आणि नंतर आम्ही निघालो बरं का. आता बघा शाळेला जायला. शाळेची वेळ झाली म्हणून तिला घाई करत होती. नंतर तिला टिफिन आणि बॉटल भरायला दिली. ते पण तिला म्हटलं तुझं तू शॅकमध्ये टाक बाळा. मग तिनं टिफिन आणि बॉटल शॅकमध्ये टाकून ठेवली आणि चला बॅग अडकून निघ म्हटलं. आता आम्ही निघालो शाळेला. तिला म्हटलं बाय बाय कर म्हणून ती म्हणाली नको. चला दोघी बहिणींनी दरवाजा खोलला आणि निघालो आम्ही बरं का शाळेला. आता दोघी सारख्या पळत होत्या, चल आवर लवकर मम्मा उशीर होते करून, म्हणून आधी सारखी पळत होती. माझ्या पिल्लांना दिसलंय दुकान बघा आणि निघाले दुकानाकडे धाव घेतली. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका.